नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीनाक्षी ताई। आज आपण इयत्ता दुसरीच्या बालभारती पाठ्यपुस्तक भाग 3 मधील मराठी विषयांतर्गत असलेली 16वी कविता म्हणजेच चुलीवरची खीर ही कविता पाहत आहोत। ही कविता सुरुवातीला आपण मागील व्हिडिओमध्ये कवितेच्या स्वरूपामध्ये गायन करून पाहिलेली आहे। तर आज आपण त्याचा स्वाध्याय सोडवणार आहोत। त्याच्या आधी आपण कविता एकदा वाचून घेऊयात आणि आपला स्वाध्याय सोडवूयात। बघा, चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली, चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली, कढईतली पुरी मग गरफटून बसली, काही केल्या खुलेना जरा सुद्धा फुलेना, झाऱ्याने टोचलं तेही तिला बोचलं, अशी थट्टा पुरीच्या काळजाला डसली। चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली, पुरी झाली लाल तिचे फुगले गाल, मन आले भरू डोळे लागले झरू, तिथून उठून तरा तरा ताटात जाऊन बसली। चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली, खीर थंड झाली वाटीत बसून आली, लाडे लाडे खीर मग पुरी जवळ गेली, पुरीताई बघ जरा इकडे, माझे म्हणणे ऐक गडे, पण चार शब्द ऐकेल तर पुरी ती कसली। चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली, तिकडून ताई आली तिने युक्ती केली, खिरीची नि पुरीची खूप गट्टी झाली, तेव्हापासून त्यांची जोडी पक्की होऊन बसली, कढईतील पुरी मग कधी नाही रुसली, चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली। आता आपण या कवितेचा स्वाध्याय म्हणजेच वर्गकार्य पाहणार आहोत। वर्गकार्य, कोण ते लिही। बघा काय दिलंय, पुरीला हसणारी कोण होती, तर पुरीला हसणारी खीर होती किंवा चुलीवरची खीर होती। तर ताटात जाऊन बसणारी कोण होती, तर ताटात जाऊन बसणारी पुरी होती। पुढचा प्रश्न बघा, खिरीची आणि पुरीची गट्टी होण्यासाठी ताईने कोणती युक्ती केली असेल ते सांग। तर याचं उत्तर तुम्ही स्वतःच्या मनाने इथं सांगायचं आहे, लिहायचं आहे किंवा तोंडी तुमच्या शिक्षकांना सांगितलं तरी चालेल। त्यानंतर बघा, जेवणात खीर पुरी यांची जोडी असते, तशी तुझ्या जेवणात कोणत्या पदार्थांची जोडी असते ते सांग। आता इथंही प्रत्येकाचं उत्तर वेगळं येणार आहे। कोणाचं असेल वरण भात, कोणाचं असेल तूप आणि साखर, तर याचबरोबर कोणाचा असेल आमटी भात, भाजी भाकरी, भाजी पोळी। तर अशा प्रकारे तुमचे जे श्रीखंड पुरी असेल, आमरस पुरी असेल किंवा अजून जे कोणते पदार्थ तुमच्या जेवणामध्ये असे जोडून येतात त्यांची नावं तुम्ही सांगायची आहेत। त्याचबरोबर बघा, शेवटच्या अक्षरांचा उच्चार सारखा असणाऱ्या कवितेतील शब्दांच्या जोड्या शोधून पाटीवर लिही। तर यासाठी आपल्याला कविता पुन्हा एकदा बघावी लागणार आहे। आता एकसारखे आवाज असणारे शब्द म्हणजेच यमक जुळणारे शब्द। बघा, चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली आणि इथं बसली, ही पहिली जोडी आहे। त्यानंतर बघा, खुलेना फुलेना ही दुसरी जोडी आहे। टोचलं बोचलं तिसरी जोडी। इथं परत डसली शब्द आला आहे, त्याच्या जोडीला आपण बसली किंवा हसली या दोन्हीतील कोणताही शब्द लिहू शकतो। पुढे बघा, लाल गाल, भरू झरू, पुन्हा एकदा बसली शब्द आला आहे, त्याच्याबरोबर आपण हसली शब्द लिहू शकतो। पुढे बघा, झाली आली इथं गेली, या तिघांची जोडी केली तर चालेल किंवा झाली आली एकत्र लिहिला आणि झाली गेली हा एकत्र लिहिला तरी चालेल। परत इकडे ऐक गडे किंवा गडे, परत इथं शब्द आला आहे कसली, त्याच्याबरोबर तुम्ही बसली आली गेली झाली कोणताही शब्द लिहू शकता। तिकडून इथं परत आलंय बघा, आली केली,
आणि झाली यातीलही कोणताही शब्द तुम्ही लिहू शकता. 2 3 मधले 2ची जोडी तुम्ही करू शकता. आणि इथं परत आलं आहे बसली आणि रुसली. तर अशा प्रकारे ह्या यमक जुळणाऱ्या म्हणजेच शेवटचा आवाज सारख्या असणाऱ्या शब्दांच्या जोड्या आपण पाहिलेल्या आहेत. पुढे बघा, पुढील शब्दांच्या जोड्या वापरून एक एक वाक्य सांग. आता पातेले आणि खीर. तर काय होईल बघा, 2 शब्द एकत्र करून आपल्याला एक वाक्य बनवायचं आहे. आईने पातेले घेऊन त्यात खीर केली. कढईमध्ये पुरी तळली. झाऱ्याने पुरी तळतात. ताटात जेवण वाढले. ताटात वाटीमध्ये वरण आणि आमटी दिली. किंवा यावरून तुम्ही अजून वेगवेगळी वाक्य तिथं बनवू शकता. पुढचा प्रश्न आहे, तुझ्या बाबतीत हे केव्हा घडले ते सांग. तुमची एकमेकांशी गट्टी कधी झालेली आहे किंवा जोडी पक्की कधी झाली आहे. तुम्ही कधी रुसून बसला आहात का. तुम्हाला आनंद वाटला आहे का, वाईट वाटला आहे का. तर ते केव्हा झालं आहे तर याबद्दल तुम्ही सांगायचं आहे. आता थोडासा हसूया म्हणून इथं तुम्हाला घटक दिला आहे सारे हसूया. बघा अमेय काय म्हणतोय, अगदी थोड्या वेळापूर्वीच माझा कुत्रा हरवलाय. श्रुती काय म्हणते बघा, अरे मग पेपरात म्हणजेच वर्तमानपत्रात जाहिरात देऊया का. तर अमेय काय म्हणतोय बघा, अरे पण काय उपयोग, माझ्या कुत्र्याला कुठे वाचता येतं. अरे कुत्र्याला जरी नाही वाचता आलं तर तो कुत्रा कोणाला सापडला असेल तर इतर कोणीतरी सांगू शकतं. तर अशी हा एक सारे हसूया मधला एक जोक्स पार्ट होता. पुढे बघा, वाच आणि शिक्षकांकडून समजून घे. कोणत्याही कामाची ही 3 आवश्यक अंगे आहेत. काम जाणून केले पाहिजे, नेटके केले पाहिजे, वेगाने केले पाहिजे. हे 3ही गुण साधले म्हणजे काम झाले. विनोबा भावे. बघा काय केलं आहे तर कोणतंही काम करताना त्याची 3 आवश्यक जी अंग आहेत ती आपण लक्षात ठेवली पाहिजेत. तर पहिलं काय तर काम जाणून केले पाहिजे म्हणजे समजून केले पाहिजे. न समजता काम करून उपयोग होत नाही. त्यासोबतच त्यात नीटनेटकेपणा असला पाहिजे. आणि फक्त नीटनेटकेपणा आणि समजून करणं गरजेचं आहे का तर नाही, वेगानं करणं सुद्धा इथं खूप गरजेचं आहे. आणि हे 3ही गुण म्हणजे काम समजून नीटनेटकेपणाने आणि वेगाने केले तरच ते काम साध्य झालं असं म्हटलं जातं, असं विनोबा भावे यांनी म्हटलेलं आहे. तर आता तुझं काम व्यवस्थित होण्यासाठी तू काय काय करशील याची तुला काय करायची आहे, यादी करायची आहे. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 2रीच्या चुलीवरची खीर या पाठाचा स्वाध्याय म्हणजेच वर्गकार्य पाहिलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की कळवा. आपण पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत.